नमस्कार, कथासंग्रह चॅनलवर आपले स्वागत आहे. असं म्हणतात, जे नशिबात आहे ते होणारच आहे, कारण ते विधिलिखित आहे. कोणाचा नशिबावर विश्वास असतो तर कोणाचा नसतो, तरी ते आपले आयुष्य जगत असतात. पण म्हणतात ना, अज्ञानातच सुख आहे. ते खरे आहे. जर आपल्याला आधीच भविष्य कळाले तर काय होते, हे आपण आजच्या कथेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. अमोल हा एका IT कंपनीत नोकरी करत असतो. त्याची आई गृहिणी व देवभोळी, तर वडील हे चांगले मोठे डॉक्टर, नावाजलेले सर्जन असतात. अमोल आता चांगला सेटल झाला आहे, म्हणून आई त्याच्या लग्नाचा विचार करत असते. तिचा देवाधर्मावर विश्वास असतो. तिला वाटत असते, आधी अमोलची पत्रिका जुळते का, त्याच्या पत्रिकेमध्ये लग्नाचा योग कधी आहे ते गुरुजींना विचारून पाहावे. त्यासाठी ती आधी घरात त्या दोघांशी बोलते. अमोल हा आई वडिलांच्या शब्दातला असतो. ते म्हणतील ते मानणारा असतो. त्यामुळे तो आईला म्हणतो, तुला जे योग्य वाटेल ते कर. तू जे करशील ते माझ्यासाठी चांगलेच असेल. त्याचे वडील पण तिला म्हणतात, घरातले सगळे निर्णय तूच घेतेस. ह्या दोघांचा पण होकार आल्यामुळे त्याची आई कामाला लागते. अमोलची आई तिच्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारत असते. बोलता बोलता ती मैत्रिणीला विचारते, तुझ्या पाहण्यात कोणी चांगले पत्रिका पाहणारे आहेत का? तर ती मैत्रीण तिला सांगते, हो, आमचे गुरुजी चांगली पत्रिका पाहतात. आमचा खूप विश्वास आहे त्यांच्यावर. आम्ही प्रत्येक वेळी त्यांचा सल्ला घेतो. हे ऐकून ती खुश होते. मैत्रिणीकडून ती गुरुजींचा पत्ता घेते. दुसऱ्या दिवशी ती अमोलची पत्रिका घेऊन गुरुजींना दाखवण्यासाठी त्यांच्याकडे जाते. तिथे गेल्यावर ती पहिल्यांदा गुरुजींना तिच्या मैत्रिणीची ओळख सांगते व म्हणते, मुलाचे लग्न करायचे आहे, त्यासाठी मी त्याची पत्रिका आणली आहे. ती पाहून मला सांगा, त्याच्या लग्नाचा योग कधी आहे. मुलगी कशी पाहावी त्यासाठी मला मार्गदर्शन करा. गुरुजी तिच्याकडची अमोलची पत्रिका पाहतात. बराच वेळ त्या पत्रिकेचा अभ्यास करतात. त्यावेळेस अमोलची आई मनात विचार करते, एवढा वेळ का लागतोय? सगळे ठीकठाक असेल ना? खरंच ह्यांना पत्रिका कळते का उगाच ते काहीतरी करतात? ते दाखवतात. त्या शांततेत तिच्या मनात असे अनेक विचार येत असतात. शेवटी न राहून ती गुरुजींना विचारते, काय झाले गुरुजी? तुम्ही काही सांगत का नाही? गुरुजी वर मान करतात व तिला म्हणतात, थोडं थांबा, सगळे सांगतो. असं म्हणून परत ते पत्रिका पाहू लागतात. थोडा वेळ परत पत्रिका पाहून ते अमोलच्या आईला म्हणतात, तुमची काय अपेक्षा आहे? मुलाचे लग्न व्हावे असे ना? ती पण हो म्हणते. गुरुजी अमोलच्या आईला म्हणतात, तुमच्या मुलाची पत्रिका उत्तम आहे, पण एक दोष आहे. ती पण काळजीने विचारते, काय दोष आहे? गुरुजी म्हणतात, तुम्ही त्याच्या लग्नाचा विचार सोडा. तुम्ही जर त्याचे लग्न केले नाही तर उत्तम पत्रिका आहे. अमोलच्या आईला गुरुजी नेमके काय सांगण्याचा प्रयत्न करतायत ते कळत नाही. ती परत गुरुजींना म्हणते, मला माहीत आहे सगळे उत्तमच आहे. माझा मुलगा एक आदर्श मुलगा आहे, सगळे चांगले आहे, पण आता त्याचे लग्नाचे वय झाले आहे, त्यामुळे तर मी तुमच्याकडे आले आहे ना. तुम्ही तर म्हणताय लग्नच करू नका. तुम्ही असे का म्हणताय? काय दोष आहे? आपण त्यावर काही उपाय करू शकत नाही का? ती काळजीच्या स्वरात गुरुजींशी बोलत असते. गुरुजी पुन्हा तिला म्हणतात, मी तुम्हाला एवढेच सांगेन, तुम्ही लग्नाचा विचार सोडा व भविष्यात पण कधी त्याच्या लग्नाचा विचार करू नका. असं म्हणून गुरुजी ती पत्रिका तिच्या हातात ठेवतात. अमोलची आई ती पत्रिका घेऊन घरी येते. तिच्या डोक्यात गुरुजींनी असे का सांगितले हाच विचार चालू असतो. त्यामुळे तिचे कशातच लक्ष लागत नाही. रात्री अमोल व त्याचे वडील घरी आल्यावर तिघेजण एकत्र जेवायला बसतात. ते जेवण करताना दिवसभरातल्या गप्पा गोष्टी करत असतात. पण त्या दिवशी आईचे लक्ष नाही हे अमोलच्या लक्षात येते. तो आईला विचारतो, काय झाले? आज तू शांत कशी काय? आमच्या बोलण्यावर तुझी काहीच प्रतिक्रिया कशी काय आली नाही? त्याचे वडील पण म्हणतात, हो, तरी मी विचार करतोय, आज चुकल्यासारखे का वाटते? असे हसून म्हणतात. तर त्यावर अमोलची आई दोघांना सांगते, ती गुरुजींना भेटायला गेली होती, त्यांनी असे असे सांगितले. हे ऐकून ते दोघे पण हसू लागतात व तिला म्हणतात, तू पण काय कोणावर विश्वास ठेवते? त्यांनी सांगितले व तू मान्य केले, असे होत नाही. आज जगात किती प्रगती झाली आणि तुझ्यासारखे लोक अजून पत्रिकेतच अडकून पडले आहेत. तुला बरे वाटावे म्हणून आम्ही तुला म्हणालो होतो, तुला हवं ते कर, पण तुला त्याचा त्रास होतोय हे आम्हाला चालणार नाही. त्या दोघांचे बोलणे ऐकून अमोलची आई रडू लागते.
ती म्हणते, माझा पत्रिकेवर विश्वास आहे, पण गुरुजी असे का बोलले मला कळत नाही. ती रडताना पाहून दोघे पण भाऊक होतात. अमोलचे वडील म्हणतात, शांत हो, तुझा विश्वास आहे ना, तर आपण अजून दुसऱ्या गुरुजींना पत्रिका दाखवूयात. तू टेन्शन घेऊ नकोस. अमोलचे वडील रात्री पुस्तक वाचत पडलेले असतात, तर अमोलची आई ही जागीच असते. तिलाही अजून झोप येत नसते. ते पाहून अमोलचे वडील तिला म्हणतात, तू एवढी काळजी करू नकोस. मी म्हटले ना, आपण दुसऱ्या गुरुजींना विचारू. तर अमोलची आई म्हणते, तसे नाही, माझ्या मैत्रिणीने सांगितले होते, ते चांगले गुरुजी आहेत, सगळे बरोबर सांगतात. ती प्रत्येक गोष्ट त्यांना विचारते. मग ते मला असे का बोलले असतील ह्याचा मी विचार करते. पुढे ती म्हणते, उद्या तुम्ही थोडा वेळ काढाल का? तुम्ही पण माझ्याबरोबर त्या गुरुजींना भेटायला चला व त्यांना नीट विचारा, कदाचित ते तुम्हाला काहीतरी सांगतील. बायकोला आलेले टेन्शन पाहून ते म्हणतात, मी बघतो मला वेळ मिळतोय का, तुला मी ते तसे कळवतो, वेळ मिळाला की जाऊ आपण. हे ऐकून अमोलची आई थोडी शांत होते आणि झोपते. सकाळी अमोलचे वडील बाहेर जाताना त्यांना परत आठवण करून देते व म्हणते, लक्षात आहे ना, तुम्ही मला फोन करणार आहात, कधी जायचं ते सांगणार आहात. ते पण घाईतच म्हणतात, हो हो मी बघतो, काहीतरी 1 तास तरी वेळ काढतो. ते दोघे पण कामासाठी बाहेर गेल्यावर अमोलची आई पण पटापट कामं आवरून घेते व अमोलच्या वडिलांचा फोन येण्याची वाट पाहू लागते. 3 वाजले तरी त्यांचा फोन येत नाही, म्हणून ती स्वतःचा फोन बाहेर काढते व फोन करणार तितक्यात दारावरची बेल वाजते. ती दार उघडते तर दारात तिला समोर अमोलचे वडील दिसतात. ते तिला म्हणतात, चल आवरून घे, आपण जाऊयात. काल तुझ्या डोळ्यातलं पाणी पाहून माझे पण आज कामात मन लागले नाही. मी आज तुझ्यासाठी वेळ काढला आहे. ती पण पटकन तयार होऊन येते व दोघे पण गुरुजींच्या घरी जातात. अमोलच्या आईला पुन्हा आलेले पाहून गुरुजी म्हणतात, तुम्ही परत आलात, मी कालच तुम्हाला सांगितले होते ना. तिच्याबरोबर तिचा नवरा पण आलेला पाहून गुरुजी दोघांना बसायला सांगतात. अमोलचे वडील हे डॉक्टर असतात. त्यांचा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसतो, पण त्यांचे बायकोवर खूप प्रेम असते, म्हणून ते तिच्यासाठी आलेले असतात. गुरुजी म्हणतात, तुम्हाला अजून काही दुसरे विचारायचे आहे का? तर अमोलचे वडील म्हणतात, गुरुजी तुम्ही माझ्या बायकोला मुलाचे लग्न करू नका असा सल्ला दिलात, त्यामुळे तिने खूप टेन्शन घेतले आहे. तुम्ही असे का सांगितलेत ते मला कळू शकेल का? तर गुरुजी म्हणतात, तुम्हाला पत्रिकेवर विश्वास आहे का? तर ते म्हणतात, माझा नाही, पण माझ्या बायकोचा आहे. गुरुजी परत म्हणतात, असे नाही, काहीतरी एक सांगा, म्हणजे मला तसे सांगायला. नाही तर विश्वासच नसेल तर तुम्ही काहीही करायला मोकळे आहात. गुरुजींचे ते ऐकून अमोलचे वडील त्यांना विनंती करतात, गुरुजी तुम्ही कोणतेही कोडे न घालता प्लीज जे आहे ते स्पष्ट आम्हाला सांगा, मी ऐकायला तयार आहे. गुरुजी म्हणतात, मी काल तुमच्या मुलाच्या पत्रिकेचा अभ्यास केला, तेव्हा मला असे कळले, त्याचे लग्न झाले तर त्याचा अकाली मृत्यूयोग येईल आणि त्यावर एकच उपाय आहे, त्याने लग्न करू नये. मुलाच्या पत्रिकेत अकाली मृत्यूयोग हे ऐकून त्याचे वडील थोडे चिंतेत पडतात. गुरुजींचा निरोप घेऊन दोघे पण घरी जायला निघतात. अमोलचे वडील बायकोला समजवतात, असे काही नसते, सध्या ह्या सगळ्याचा तू विचार नको करूस, मी अजून चांगले जाणकार पत्रिका पाहणाऱ्यांचा सल्ला घेतो, तोपर्यंत तू काळजी नको करूस व ह्यातले काहीही अमोलला कळून देऊ नकोस. ती पण त्यांना हो म्हणते. मध्ये 6 महिन्याचा कालावधी जातो, पण गुरुजींनी सांगितलेल्यापासून अमोलची आई लग्नाचा विषय पण काढत नसते. एक दिवशी रात्री तिघे पण जेवण करत असताना गप्पा मारत असतात. बोलता बोलता अमोल आईला विचारतो, काय झाले, तू तर माझ्या लग्नाचा विचारच सोडून दिला, मला परत काही विचारले पण नाहीस असे म्हणतो. तर आई म्हणते, जाऊ देत तो विषय. आई काहीच बोलत नाही ते पाहून अमोल पुन्हा विचारतो, आई मी तुला काहीतरी विचारतोय, मी रोज तुमच्या दोघांशी बोलायचे असे ठरवतो, पण माझे धाडसच होत नव्हते, मला वाटले होते तू तरी काही विषय काढशील. तितक्यात त्याचे वडील मध्येच म्हणतात, म्हणजे काय, काय म्हणायचे तुला? अमोल म्हणतो, बाबा गेल्या 4 महिन्यापासून मी माझ्याबरोबर काम करत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडलो आहे, मला ती खूप आवडते, ती एक चांगली मुलगी आहे, आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे व आम्हाला आता लग्न करायचे आहे. हे ऐकून त्याची आई ताटावरून उठते व म्हणते, हे शक्य नाही, तुझे लग्नच होणार नाही असे बोलून रागाने आत निघून जाते.
आजपर्यंत माझ्या लग्नासाठी आतुर झालेली आई, जिने कधीच मला ओरडलेसुद्धा नाही, ती अशी का आज रिॲक्ट झाली ते त्याला कळत नाही. अमोल वडिलांना विचारतो, बाबा, आई अशी का म्हणाली लग्नच होणार नाही? त्या बापलेकांचे चांगले अगदी मित्रांसारखे एकमेकांबरोबर रिलेशन असते. ते पण पत्रिकेचा विषय अमोलला सांगतात व म्हणतात, ती तुझ्या जीवासाठी तुला लग्नापासून अडवत आहे. अमोल आईचा हात धरून बाहेर आणतो व तिला समजावतो, माझा पत्रिकेवर विश्वास नाही. माझे खूप प्रेम आहे त्या मुलीवर. माझी इच्छा आहे तिच्याशीच लग्न करायची. ती माझी इच्छा पूर्ण कर. मला खात्री आहे पत्रिकेप्रमाणे काहीच होणार नाही, आणि जर तसे होणार असेल तर ही माझी शेवटची इच्छा आहे असं समज व मला लग्नाला परवानगी दे. मुलाचे ते बोलणे त्याच्या आईच्या मनाला लागते. अमोलचे आईवडील बराच विचार करतात. शेवटी त्याला लग्न करण्यास परवानगी देतात. अमोल अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचे ठरवतो. त्याप्रमाणे त्याचे लग्न होते. लग्न झाल्यानंतर मात्र घरात सगळ्यांच्याच डोक्यात एकच विचार असतो, गुरुजींनी सांगितलेले मानायचे की नाही मानायचे. अमोलचे वडील व तो हे तर त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसतात, पण तरी मनात कुठेतरी ते त्याच गोष्टींचा विचार करत असतात. आईची तर अवस्थाच वेगळी असते. ती दर तासाला अमोलला फोन करायची व त्याची खुशाली विचारायची. ह्या सगळ्यामुळे ते सगळेच डिस्टर्ब झालेले असतात. अमोल बायकोबरोबर कुठे बाहेर जरी गेला तरी तो तिला नीट वेळ देऊ शकत नव्हता. एकदा असेच ते दोघे बाहेर जेवण करायला जातात तर त्याच्या आईचा त्याला सारखाच फोन येत असतो. त्याचा त्याला त्रास होत असतो. तो शेवटी रागाने दोघांचे पण फोन बंद करून ठेवतो व बायकोबरोबर थोडा वेळ शांत घालवतो. जेवण करून परत ते दोघे घरी येत असतात तर त्यांना रस्त्यात गर्दी दिसते. तो गाडी बाजूला थांबवतो. काय झाले ते पाहत असतो. त्याला दिसते काही मुले एका अल्पवयीन मुलाला मारहाण करत असतात व बाकीचे पाहत असतात. ते पाहून अमोल गाडीतून बाहेर येतो व त्या मुलाजवळ जातो. अमोल त्या मारत असलेल्या मुलांना म्हणतो, अरे का मारताय त्याला? एवढे मारताय तुम्ही त्याला, तो मरेल आता, बास करा. बघा त्याला किती मार लागलाय ते. तर त्यातला एकजण म्हणतो, ए निघ इथून, तुला काय करायचे आहे रे? तुला माहिती तरी आहे का ह्याने काय केले ते? अमोल म्हणतो, काही पण असू दे, तुम्ही असे त्याला मारू नाही शकत. अमोलमध्ये पडलेला पाहून तो खाली पडलेला मुलगा उठून पळायला लागतो तर बाकीचे पण काही जण त्याचा पाठलाग करू लागतात. अमोलमुळे तो मुलगा पळाला हे बघून त्यातला एक जण अमोलला बाजूला जोरात धक्का देतो व तो पण त्यामुळे पाठीमागे जाऊन पडतो. त्या मुलाने अमोलला जाता जाता धक्का दिलेला असतो, पण अमोल बेसावध असल्यामुळे तो पाठीमागे पडतो. हे सगळे त्याची बायको पाहत असते. ती पाहते अमोल खाली पडलाय पण तो उठत नाही. आजूबाजूचे पाहणारे पण अमोलजवळ जातात तर अमोल हा मागे डोक्यावर पडलेला असतो. त्याच्या डोक्याला फरशीचा तुकडा लागलेला असतो व खूप रक्तस्राव होत असतो. सगळेजण मिळून त्याला पटकन एका जवळच्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. ते हॉस्पिटल तेच असते जिथे त्याचे वडील डॉक्टर म्हणून काम करत असतात. मुलाला त्या अवस्थेत पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. अमोलचे ऑपरेशन करावे लागणार असते. त्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा आतपर्यंत गेलेला असतो. ऑपरेशनची जबाबदारी त्याच्या वडिलांवर येते, पण त्यांचे हात चालत नसतात. समोर मुलगा, डोक्यात गुरुजींचे शब्द, त्यांना काहीच सुचत नसते. शेवटी तेच झाले. ऑपरेशनच्या दरम्यान अमोलचा अंत. अमोलच्या वडिलांना कळत नाही. असे का? ते एक उत्तम सर्जन होते, तरी त्यांची चूक कशी झाली? साधे ऑपरेशन त्यांच्या हातून फेल कसे काय झाले? हे त्या पत्रिकेमुळे झाले की माझ्या चुकीमुळे? ते कायम ह्याच विचारात राहिले. आपण काय समजायचे? हे विधिलिखित होते का हे त्यांनी सारखा तोच विचार करून आणलेली परिस्थिती होती? आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा व अशाच वेगवेगळ्या विषयावरील कथा ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.